माळेगाव यात्रेनिमित्त विविध मुद्द्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त पत्रकारांना विविध मुद्द्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आधुनिक सुविधा, मूलभूत व्यवस्था आणि तत्पर यंत्रणेच्या सहाय्याने यावर्षीची माळेगाव यात्रा आणखीन स्मरणीय करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पाहूयात नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी काय म्हणाल्या. सर्वांना नमस्कार. मी मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड. तर येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहेत. तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने इथे तयारी करून ठेवलेली आहे. जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे, प्लास्टिक बंदी करायची आहे, अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने करून ठेवलेली आहे. तर आपण सगळ्यांना ही विनंती करतो आहे की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे. तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा. या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येईल? कशी असणार आहे माळेगाव यात्रा? माळेगाव यात्रा जी असते फार गोरगरीब लोकांची असते. तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला, विकायला किंवा त्यांचे वेगळ्या पशु प्रदर्शन असतात. तर यावर्षीसुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे, त्यांच्या प्रदर्शन असणार आहे. तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे. आणि जे एक वैशिष्ट्य जिल्हा परिषदकडे हेच आहे की प्लास्टिकमुक्त आपण करतो, कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची, म्हणून आपण प्लास्टिक महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या तर हो, यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतो आहे जिल्हा परिषदतर्फे आणि सिव्हिल सर्जनतर्फे ज्याच्यात एक गायनेकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत. आणि मागच्या वर्षी आम्हाला DPCतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्यालासुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनेकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण रस्ते आणि काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपण नव्यानं त्या ठिकाणी निर्माण करतोय असं. तर मागच्या वेळेससुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने. तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊसपर्यंत एक्सटेंड करतो आहे. त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना. आणि ॲम्ब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर ॲम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल, म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे. तिथे यावेळेस ॲम्ब्युलन्सला नेहमीची अडचण असते, म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण 8 ते 10 पथक करतो आहे साधी बाईकवर की ते आतून फिरू शकतो. थँक्यू. राजरत्न गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.